तर बघा आपण इथं काल काय केलं होतं की हा जो स्लायडिंग जो आहे याचं ड्राफ्टिंग याचं डिटेलिंग, हा जो स्लायडिंग जो आहे त्याचं आपण काय केलं होतं 3D मॉडेल बनवलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, याचं ड्राफ्टिंग करायचं आहे. तर इथं होमवरती क्लिक करा. ठीक आहे, होमवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले इथं एक फिलेट घ्यायची. ही फिलेट 3 mm ची. ठीक आहे, बघा इथं 3 mm ची आपण फिलेट दिली. आता काय करायचं, ड्राफ्टिंग करण्यासाठी ॲप्लिकेशनवरती जायचं किंवा ॲप्लिकेशनमध्ये इथं ड्राफ्टिंगवरती क्लिक करायचं. ड्राफ्टिंगमध्ये बघा इथं पहिले शीट सिलेक्ट करायचं. शीट आपण इथं A3 साईजचं घेऊ. ठीक आहे, नंतर न इथं स्केल 1:1च घ्या. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड घ्या, मिलीमीटर घ्या आणि ओके बटनवरती क्लिक करा. नंतर न नेक्स्ट बघा इथे एकदा कॅन्सल करायचं. ड्राफ्टिंग टूल्समध्ये बॉर्डर्स अँड झोन्समध्ये जायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे, म्हणजे ही शीट तुम्ही चेंज पण करू शकता नंतर तुम्हाला जर पाहिजे असेल तर. इथं व्ह्यू क्रिएशनमध्ये जायचं. आता ऑप्शन, आता हिडन लाईन इनव्हिजिबलच राहू द्या, इथं पण इथेच राहू द्या. त्याच्यानंतर ना ओरिएंटेशन, आता बघा फ्रंट व्ह्यू कोणता घ्यायचा. ठीक आहे, हा फ्रंट व्ह्यू घेऊ आपण. नेक्स्ट, आता बघा इथं आपल्याला 2-3 व्ह्यू घ्यावा लागेल. तर टॉप व्ह्यू एक घ्या, साईड व्ह्यू एक घ्या, किंवा 2 व्ह्यू घेतले तरी पण चालेल. ठीक आहे, आणि एक आयसोमेट्रिक व्ह्यू घेऊ. ठीक आहे, 3 व्ह्यू आपण इथं सेट करू. तर ही थोडी जवळ घ्या. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा इथं आपण काय करणार, अजून एक व्ह्यू घेणार आहे. ऑप्शन, ओरिएंटेशन. हा बघा टॉपचा व्ह्यू एक घेऊ. नेक्स्ट, आणि इथं एकच घ्या. ठीक आहे, याच्या बरोबर. बघा आपण इथं 3 व्ह्यू सेट केले. आता 3 व्ह्यूला आपल्याला काय करावं लागेल, डायमेन्शन द्यावं लागेल. तर इथं याच्यावरती एकदा क्लिक करायचं. विजिबल लाईन, हिडन लाईनला काय करायचं, डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करा. म्हणजे आपल्याला बिहाइंड फीचर पण दिसणार आहे बघा. म्हणजे त्याच्यामध्ये जे हिडन फीचर आहे ते पण आपल्याला इथं शो होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना ह्याचं पण काय करायचं, हिडन फीचर ऑन करायचं. ठीक आहे, इनविजिबलची तिथं विजिबल लाईन करायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. आता बघा आपलं जे हिडन फीचर होतं ते पण दिसायला लागले. ठीक आहे, मग आता याला 1 by 1 डायमेन्शन द्या. तर डायमेन्शनमध्ये रॅपिड डायमेन्शन, आता बघा याला पहिले आपण डायमेन्शन देऊ. हे किती, 9 mm आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना इथून इथपर्यंत हे 10 आहे. नंतर ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, 15.5. त्याच्यानंतर ना हाय एंड पॉईंट आणि हाय एंड पॉईंट किती डिस्टन्स आहे, 64. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट हा जो व्ह्यू आहे याला थोडंसं इकडं वाढा. हां, याच्या बरोबर आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना हाईट जी बघा ती हाईट आपण इथं दाखवू. 45. ठीक आहे,
त्याच्यानंतर ह्या टॉप पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स 27 आहे. आता बघा इथं ही चांफर असल्यामुळं 27 दाखवतं आहे, ॲक्च्युली ते 26 आहे. तर हा एंड पॉईंट आणि इथला हा पॉईंट पकडावा लागला. ठीक आहे, ही लाईन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हे जे होल आहे बघा, या होलमधलं डिस्टन्स द्यावं लागेल आपल्याला, किंवा आपण ते ह्या व्ह्यूमध्ये देऊ. ठीक आहे, आता ह्या व्ह्यूमध्ये डिस्टन्स द्या. हा ह्या पॉईंटपासून हे किती आहे, 8 mm आहे. बघा याचं डायमीटर किती आहे, 6 mm आहे. तर याला इथं M6 नाव देऊ आपण. बघा इथं जायचं. बघा हे जे हे सिलेंड्रिकल डायमेन्शन आलं आहे. ठीक आहे, याचं इथं चेंज होत नाही. ठीक आहे, तर आपण काय करू, याला डिलीट करू आणि ह्या व्ह्यूमध्ये देऊ. याच्यावरती डबल क्लिक करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता ही जी रेडियस आहे, ही रेडियस द्यावं लागेल आपल्याला. ही रेडियस बघा, याला रेडियल डायमेन्शनमध्ये कन्वर्ट करा. 16 आहे बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा डायमीटर बघा. इथं काय करायचं, हा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि इथं डायमेन्शन द्यायचं त्याचं M6. किती द्यायचं त्याचं बघा, त्याचं टाकायचं तिथं. याच्यावरती डबल क्लिक करायचं. इथं डबल क्लिक केलं. ठीक आहे, डबल क्लिक केल्यानंतर प्रिफिक्समध्ये कॅपिटल M टाकायचं आणि इथं काही नाही टाकायचं. ठीक आहे, म्हणजे हे M12चं होल आहे. याच्यामध्ये पण थ्रेड्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं आपल्याला सेंटर टू सेंटर डिस्टन्स द्यावं लागेल. मग इथं काय करायचं, हा पॉईंट आणि याचा हा पॉईंट. बघा या सर्कलचं सेंटर पॉईंट हायलाईट झाला, हा पॉईंट, आणि या सर्कलचं सेंटर पॉईंट हायलाईट झाला. एक मिनटं, ते सिलेक्ट होत नाही. बघा इथं जायचं, हा सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा. नंतर ह्या सर्कलचा हा सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा. रॅपिड डायमेन्शन, हा पॉईंट. बघा इथं ॲट अ टाईम खूप सारे जॉमेट्री, त्याच्यामुळं काय होतं, हे सिलेक्ट होत नाही प्रॉपर. ठीक आहे, तर आपण काय करू, इथं आता इथं देऊ ते. इथं काय करायचं, मग या साईडपासून स्टार्ट करू. बघा हे डिस्टन्स किती आहे, 8 mm. ठीक आहे, त्याच्यानंतर सेम या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत हे किती आहे, 16 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत हे किती आहे, 8 आहे. ठीक आहे, हे आपण डिस्टन्स काय केले, इथं दिले, म्हणजे या होलचे सेंटर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ह्या पॉईंटपासून ही जी डेप्थ आहे, सगळ्यात पहिले ही 32 इथं खाली देऊ आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ही जी डेप्थ आहे बघा,
ही डेप्थ द्यायची आपल्याला. ही लाईन बघा, हे सिलेक्ट करताना थोडा प्रॉब्लेम येतो, कधी कधी काय होतं सिलेक्ट होत नाही, आणि याला काय आहे ऑटो सिस्टम आहे, त्याच्यामुळं ते व्हर्टिकल डायमेन्शन येत नाही. ठीक आहे, कधी कधी आपल्याला ते सिलेक्ट करावं लागतं. आता हा पॉईंट सिलेक्ट करा. हा पॉईंट बघा, हे किती आहे, 16 mm डेप्थ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हा जो होल आहे बघा, ह्या होलची इथं डायमीटर देऊ आपण. ही डायमेन्शन डिलीट करू आणि इथं काय करू, रॅपिड डायमेन्शन इथं हॉरिझॉन्टल करू. हा पॉईंट आणि हा पॉईंट, ह्याचं जे डायमेन्शन आहे बघा, याला काय करू, इथं देऊ. आणि ही किती, M6 आहे. ठीक आहे, किती आहे, M6. हे डायमेन्शन थोडे खाली येऊ आणि इथं बघा आता सेपरेट डायमेन्शन देऊ. ही कितीचं आहे, M6चं आहे. मग इथं या 6वर डबल क्लिक करायचं आणि त्याच्या प्रिफिक्समध्ये कॅपिटल M टाकायचं. ठीक आहे, आणि पुढं सफिक्समध्ये × 2 करायचं, X2 करायचं. ठीक आहे, म्हणजे 2 होल. मग याला थोडंसं इकडच्या बाजूला घ्या. त्याच्यानंतर डेप्थ पण दिली आपण इथं. आता बघा, ही डेप्थ आपल्याला शो करायची. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट ह्याच्यामधलं डिस्टन्स किती आहे, 24 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो आहे बघा इथं, हा डायमीटर 11 आहे. मग आता काय करायचं, इथं रॅपिड डायमेन्शन हॉरिझॉन्टलच्या ऐवजी इथं काय करायचं, डायमीटर घ्यायचं. ठीक आहे, किंवा याच्यामध्ये इथं दाखवू आपण ते. हा किती, 11 आहे. ठीक आहे, हा 11 आपण इथं शो करू. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो आहे हा 6, किंवा याला आपण इथं सेपरेट व्ह्यूमध्ये दाखवू. इथं ठीक आहे, इथं दाखवू आपण ते डायमेन्शन. हा पॉईंट हे किती आहे, 11 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय करायचं, 11 ह्याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि इथं याला काय करायचं, डायमीटर टाकायचं. ठीक आहे, म्हणजे बघा इथं डायमीटरचं सिम्बॉल आला, 11 डायमीटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 24 थोडंसं वरती घ्या. त्याच्यानंतर इथं डेप्थ शो करायची. बघा आता डेप्थ किती आहे, इथून इथपर्यंत हे किती आहे, 4.5 mm. ठीक आहे, इथं दाखवलं आपण ते. त्याच्यानंतर हा जो डायमीटर आहे, आता बघा हा काय M6 आहे. ठीक आहे, मग याला आपण काय करणार, चेंज करावं लागेल आपल्याला. तो आपण याच्यात दाखवू. ठीक आहे, कारण काय सगळं एका ठिकाणी दाखवल्यावर क्लोज. आता बघा याला वरती घ्या आणि इथं टाका M6. ठीक आहे, हा कितीचा होल आहे, M6चा आहे. आता हा जो व्ह्यू आहे याच्यावरती डबल क्लिक करा आणि याची हिडन फेजेस हाईड करून टाका, इनविजिबल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपण सगळं शो केलं आहे, फक्त इथली रेडियस बाकी राहिली. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता या होलची पोझिशन दाखवायची राहिली, तर ही पोझिशन आपण इथं बॉटमपासून दाखवून देऊ. ठीक आहे, इथून इथपर्यंत इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं आपल्याला याची थिकनेस दाखवावं लागेल. तर ही थिकनेस किती आहे,
10 mm, ती 10 mm. ठीक आहे. आता आणखीन काही राहिलं का? काही जर डायमेन्शन राहिले असेल तर ते नंतर शो करून द्यायचे. ठीक आहे. आपण तसं काही नाही, नंतर ही फाईल ओपन केली, काही चेंजेस जर झाले तरी आपल्याला इथं चेंज करावं लागतील. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, याची आपण ड्राफ्टिंग पूर्णपणे कंप्लीट केली. हा जो व्ह्यू आहे थोडासा वरती घ्या आणि या व्ह्यूवरती डबल क्लिक करायचं आणि इथं बघा शेडिंगमध्ये जायचं, वायर फ्रेमच्या ऐवजी फुल्ली शेडेड घ्यायचं, ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे याची ड्राफ्टिंग कंप्लीट झाली. हा व्ह्यू थोडा जवळ घ्या. आता बघा हे शीट खूप मोठं राहिलं, पार्ट थोडा छोटा होता. आपण काय करू, नंतर नेक्स्ट पार्ट जे येते याच्यामध्ये घेऊ. ठीक आहे. आणि मग आता काय करायचं, सेव्ह करायचं. याला सेव्ह केल्यानंतर इथं जायचं, एक्सपोर्ट आणि PDF, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं ते फोल्डर सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आता बघा इथं हे जनरेट झाले असेल, डेस्कटॉप NX. बघा इथं ही PDF आली. तर आपला हा पार्ट काय आला, पूर्णपणे रेडी झाला. ठीक आहे. आता इथं बघा आपल्याकडनं एक चांफर द्यायचा राहिला, तर इथं दाखवून देऊ आपण तो. ठीक आहे. 1 mm चांफर आहे. मग इथं द्यायचं CH/45. ठीक आहे. क्लोज करायचं. हा चांफर कितीचा आहे, 45 डिग्रीचा आहे. ठीक आहे. नंतर डेप्थ पण दाखवली आपण इथं, आणि याला सेव्ह करायचं.